भारतीय क्रिकेट संघ सलग तिसरा T20 सामना जिंकून यजमान श्रीलंकेला 3 सामन्यांच्या मालिकेत क्लीन चिट देण्याच्या निर्धाराने आज खेळेल। मात्र भारताने मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून मालिका आधीच जिंकली असून आता तिसरा व अखेरचा सामना जिंकून निर्विवाद वर्चस्व राखण्याचे भारताचे लक्ष्य असणार आहे। भारताची टेबल टेनिस स्टार खेळाडू मनिका बत्राने इतिहास रचलाय। 29 वर्षीय मनिकाने पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या टेबल टेनिस स्पर्धेच्या प्री क्वार्टर मध्ये फायनल मध्ये प्रवेश केलाय। ऑलिम्पिक इतिहासात अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे। 2024 पॅरिस ऑलिम्पिक टेबल टेनिस महिला एकेरीच्या 32व्या फेरीत 12व्या मानांकित प्रतिका पावडेला पराभूत करून मनिकाने इतिहासाच्या पानांमध्ये आपलं नाव नोंदवलंय। कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीसह काही खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी कोलंबोत दाखल झाले। ही एकदिवसीय मालिका 2 ऑगस्ट पासून सुरू होतीये। मात्र सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाचा अखेरचा T20 सामना आज खेळला जाणार आहे आणि हा सामना पाल्लेकेल येथे होणार आहे। पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत सध्या अनेक भारतीय खेळाडूही मैदानात चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत। दरम्यान भारताचा स्टार गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा पॅरिससाठी रवाना झालाय। दरम्यान नीरज चोप्रासाठी एका पठ्ठ्याने जवळपास 2 वर्षात केरळ ते फ्रान्सची राजधानी सायकल चालवली। फैज असराफ अली नावाच्या या चाहत्याने 15 ऑगस्ट 2022 रोजी केरळ ते पॅरिस असा सायकल प्रवास सुरू केला होता। मात्र 30 देशांचा प्रवास करून आणि अंदाजे 22,000 किलोमीटरचे अंतर कापून तो पॅरिसला पोहोचलाय। पॅरिस ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ पदक पटकावत दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या मनू भाकर या भारतीय कन्येला सुवर्ण इतिहास रचण्याची संधी असणार आहे। प्रतिष्ठा क्रीडा महोत्सवात आणखी एक पदक जिंकण्यासाठी ती आता सज्ज झाली आहे। 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात मनु सरबजोत सिंग या भारतीय जोडीने प्रभावी कामगिरी केली। ब्रॉन्झ पदकासाठीच्या लढतीत भारतीय जोडी सहभागी होणार असून या लढतीत त्यांच्या समोर जिन ली वॉनहो या कोरियन जोडीचे आव्हान असणार आहे। भारताचा प्रतिभाशाली युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने पॅरिस ऑलिम्पिकच्या बॅडमिंटनमधील पुरुष एकेरीत शानदार विजयी सलामी दिली। मात्र नंतर त्याचा प्रतिस्पर्धी केविन कॉर्डन याने एल्बो दुखापतीमुळे माघार घेतली। त्यामुळे विजयी निकाल हटवण्यात आला। लक्ष्यचा विजय हटवण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे नेटिझन्सचा वाटत असून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। ग्वाटेमालाच्या केविन कॉर्डर याने सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक मधून माघार घेतल्यानंतर सोमवारी सामना हटवण्यात आला। त्यामुळे ऑलिम्पिक मधील पहिला विजय साकारलेल्या लक्ष्य याला जबरदस्त धक्का बसलाय। 2004 नंतर प्रथमच भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील ऑलिम्पिक मधील सामना अनिर्णित राहिलाय। तब्बल 58 मिनिटे गोलसाठी संघर्ष करणाऱ्या टीम इंडियाने पेनल्टी कॉर्नर मध्ये गोल करून 1-1 अशी बरोबरी साधली। मात्र कर्णधार हरमनप्रीत सिंगने भारतासाठी एकमेव गोल केला। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील आपल्या सलामीच्या सामन्यात अर्जेंटिनाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता, तर भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करून विजयी सलामी दिली आहे। पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत भारतीय स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णाला पराभवाला सामोरं जावं लागलंय। बोपण्णा आणि एन श्रीराम बालाजी या पुरुष दुहेरीच्या जोडीला रविवारी रात्री झालेल्या सामन्यात एडवर्ड रॉजर वॅसेलिन आणि गेल मॉन्सिफिल्स या फ्रेंच जोडीकडून 5-7, 2-6 असा पराभव पत्करावा लागलाय आणि या पराभवानंतर रोहन बोपण्णाने निवृत्तीची घोषणा केली आहे।